एकदा अलेक्झांडरनं एक मोठी जमीन पादाक्रांत केली, एक मोठं राज्य स्वतःच्या ताब्यामध्ये घेतलं आणि भरपूर सारं सोनं नाणं हिरे सगळं सामान घेऊन तो आपल्या परतीच्या मार्गाला लागला होता। परतीच्या मार्गामध्ये एका ठिकाणी तंबू ठोकून हे सगळे राहिलेले होते आणि योगायोगानं एका चोराला लक्षात आलं की इथे काहीतरी खूप चांगली वस्तू आहे आणि आपण इथलं सोनं नाणं सुद्धा चोरू शकतो। खरं तर अलेक्झांडरच्या सगळ्या त्या टेंट मधल्या कोणत्याही ठिकाणी जाऊन अशा रीतीनं चोरी करणं हे त्याच्या जीवावर बेतण्यासारखं होतं, पण यानं हिम्मत केली खरी। आणि नेमकं जेव्हा तो ते सोनं नाणं चोरत होता तेव्हाच दोन सैनिकांनी त्याला पाहिलं, त्याला पकडण्यात आलं आणि त्या चोराला थेट अलेक्झांडरच्या समोर नेण्यात आलं। अलेक्झांडरनं जे झालं ते विचारलं आणि हा चोरी करत होता लक्षात आल्यानंतर चोरीची शिक्षा फरमावली आणि ताबडतोब त्याला मारून टाका असं सांगितलं। जेव्हा मारून टाकण्याचे आदेश अलेक्झांडरनं दिले तेव्हा हा चोर अजिबात न घाबरता उलट मोठ्या आवाजात तर निघून जाणाऱ्या अलेक्झांडरला ओरडून म्हणाला की तुझ्यात आणि माझ्यात काय फरक आहे, मी सुद्धा चोर आणि तू सुद्धा चोर। आपल्याला कोणीतरी चोर म्हणतंय म्हटल्यानंतर अलेक्झांडर लगेच थबकला आणि हा चोर काय म्हणतोय ऐकू लागला। हा चोर तेवढ्याच त्वेषानं म्हणत होता, फरक फक्त एवढाच आहे की मी छोट्या छोट्या चोऱ्या करतो, लोकांच्या घरामध्ये जाऊन चोऱ्या करतो, पण तू सुद्धा चोऱ्याच करतो, तू मोठमोठ्या चोऱ्या करतो, मोठमोठ्या ठिकाणी राज्यांमध्ये जातो आणि त्यांच्या जमिनी हडप करतो। मी सोनं नाणं फक्त घेतो, तू मात्र जमिनी हडप करतो। मी कुणाला मारून तरी टाकत नाही, पण तू त्या माणसांना तर मारून टाकतो, त्या दुसऱ्या राज्याच्या सैनिकांना तर मारून टाकतोसच, पण स्वतःच्याही सैनिकांचं मृत्यूचं कारण तू बनतोस। फरक फक्त एवढाच आहे, मी छोटा चोर आहे आणि तू मोठा चोर आहे। हे सगळं ऐकल्यानंतर अलेक्झांडर सुद्धा क्षणभर विचारात पडला आणि ह्या अलेक्झांडरला लक्षात आलं की चोरानं अगदी वस्तुस्थितीच सांगितलेली आहे। खरंच ना, म्हणजे जे आपणही म्हणतो ना, हिरा चोर काय किंवा खीरा चोर काय, चोर तो शेवटी चोरच। तो छोटा चोर असो की आपण मोठे चोर असो, शेवटी आपणही एक चोरच। हे अलेक्झांडरच्या लक्षात आलं आणि त्यानं त्या चोराला सोडून देण्याबद्दल आपल्या सैनिकांना सांगितलं। पण अर्थात अलेक्झांडर नंतरही वेगवेगळ्या जमिनी वेगवेगळी राज्य पादाक्रांत करत होताच, हे मात्र आपल्याला विसरता येत नाही। म्हणजे जे म्हटलं जातं ना की ओनली नॉलेज मेक्स नो डिफरन्स, त्या पद्धतीनं याला लक्षात जरी आलं असलं की आपणही एक प्रकारचे चोरच आहोत, तरी या चोरीबद्दल त्याला कदाचित खूप अभिमान वाटत होता। आपण किती किती राज्य पादाक्रांत केले आहेत याचा एक मोठा इतिहास बनवावा असं कदाचित त्याला वाटत होतं, म्हणून त्यानं आपलं काम सुरूच ठेवलं। पण त्यातलं मला एक वाक्य मात्र फार आवडलं हा, हिरा चोर काय किंवा खीरा चोर काय, शेवटी चोर तो चोरच। तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य कळवा। थँक्यू।